विलास आपल्याला पाहायला मिळतील. विलास सर आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती असेल. दुसऱ्या बाजूला संतोष सर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त दिशा दाखवण्यात येते. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. एक धाव धावफलकावरती. विलास सोरगे सरांचं नक्कीच कौतुक करेल, ज्यांच्या माध्यमातून आज जेवणाच्या सोयीसाठी खूप जास्त मदत आपल्याला पाहायला मिळाली. अगदी ज्या ज्या गोष्टीची कमी होती त्यांच्या माध्यमातून त्या कमीचं पडताळणी करण्यात आली आणि त्यानंतर मात्र ती कमी भरण्यात आली. त्यांचं देखील विशेष असं कौतुक असेल. आपण पाहणार आहोत इन ॲक्शन मध्ये आपल्या सर्वांचे लाडके दीपकदादा मारसे असतील. एक लेजंड क्रिकेटर, अगदी पाहायला गेलं तर एक स्टार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे गणेशजी बनकरी सर. मैदानाच्या आतमध्ये पहिला झटका लागत असताना चलो शिर्डी 11 या संघाला 1 आकड्यावरती पहिला गडी धावफलकावरती पाहायला मिळते. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 1 या आकड्यावरती आपण पाहू शकतो. गोलंदाज तयार आहेत. पुनश्च एकदा बॉलिंग मार्क वरती. बॅकफुटला आले. फटका चांगला पाहायला मिळतो. इनफिल्डला भेटून बॉल चाललाय कव्हर रिझन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपण पाहू शकतो बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. मागच्या चेंडूवरती अप्रतिम अशी झेल आपल्याला पाहायला मिळाली होती. असं म्हटलं जातं वाघ म्हातारा झाला तरी शिकार करणं सोडत नाही. अगदी आपल्या आपल्या काळामध्ये जे मात्र क्रिकेट गाजवलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय पुनश्च एकदा आज लेजंड ट्रॉफी मध्ये सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जी मात्र धावफलकावरती स्थिर असेल स्थगित असेल. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 3 या आकड्यावरती चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेटून बॉल चाललाय. आपण पाहू शकतो लॉंग ऑफ मध्ये तोपर्यंत एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये नसणार आहेत. बाकी सर्व आपण पाहतोय प्लेयर्स 9 खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये आणि 2 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर पाहायला मिळतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. थोडंसं स्पीडअप करायचंय. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये या गोष्टीची देखील नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अजिंक्य 11, दुसऱ्या बाजूला अजिंक्य 11 आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र असणार आहे 6 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचे. खूप जास्त अवधी घेतला जातोय.
पहिला चेंडू आपण पाहतोय वाईड येतोय. वाईडच्या मदतीने टीमची टोटल 7 या आकड्यावरती. लेजंड ट्रॉफीचा थरार पाहायला मिळतोय केपीएलचा सीझन आणि त्यामध्ये लेजंड ट्रॉफी दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय रवींद्रनाथ सुरेश साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पंचांनी नो चेंडू घोषित केला. विकी शिलार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. मॅन फ्रॉम खंबालपाडा. फ्रीडचा चेंडू असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. स्ट्राईक जी मात्र चेंज होणार आहे. एक धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ड्रिंक्स ब्रेक असेल या गोष्टीची नोंद करून घ्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करणार आहोत. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगला असं चेंडू आपल्याला पाहायला मिळाला हाताळताना. बघा थोडस स्पीडअप करा. असं जर तुम्ही अवधी गेल तर मात्र 2च षटकांच्या मॅचेस ठेवायला लागतील. विनंती असेल थोडस स्पीडअप करा. आपण पाहू शकतो दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनपर्यंत 14 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. अगदी दुसरं षटकच मार्गस्थ आहे. 2 षटक जे मात्र कंप्लीट देखील झाले नाहीये. 14 मिनिटांचा अवधी जो मात्र तुम्ही घेतलेला आहे. थोडस स्पीडअप करायचंय. अजूनपर्यंत 2च चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी खूप जास्त अवधी घेण्यात आला होता. 3 ते 4 मिनिटं ओव्हर चेंज करायला. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. सिंगल धाव जी मात्र एकवटली जाते. वारंवार आपण पाहू शकतो गोशांकित क्षेत्र किंबहुना लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. अप्रतिम फटका आपण पाहू शकतो. वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर. बॉलला फेकून दिले आपण पाहतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. अप्रतिम असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जी मात्र धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती.
चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक दुसरे समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर. चला पाणी घेऊन जायचंय. दरम्यान आपण पाहू शकतो निखिल दादा सुरेश साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. विनंती आहे निखिल दादा आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. यानंतर होणारी मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ विपक्ष आई कालिका माता क्रिकेट संघ असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अनंतदादा ठाकरे साहेबांना विनंती आहे आपण आपले शुभ असते टॉस जो मात्र फ्लिप करायचं कॉइन फ्लिप करायचं. एका बाजूला आपण पाहणार आहोत आई गावदेवी क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल कालिका माता क्रिकेट संघ. असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. लेजेंड क्रिकेट आपण पाहू शकतो. दोन षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. चेक. थँक्यू सो मच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल. एकीकडे जय कालिका माता क्रिकेट संघाचे कॅप्टन राजेशजी बनकरी सर आहेत, स्वागत. आणि दुसरीकडे गणेश सर बनकरी आई गावदेवी क्रिकेट संघाचे कॅप्टन. दादा 4 ओव्हरची मॅच असेल, कॉल असेल. गणेश सरांचा कॉल, कॉइनला फ्लिप करायचा आहे. छापासा कॉल. गणेश सरांचा कॉल असेल. छापासा कॉल. विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठ स्थानापन्न व्हायचं. गणेश सर टॉस जिंकलाय, डिसिजन करा. फिल्डिंग करायचा निर्णय घ्यायला समोर एक चांगला संघ खेळतोय. राजेश सरांसारखा एक चांगला कॅप्टन आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? मला फक्त राजेश सरांची एकच भीती आहे, थोडीशी दयाने फुकावं द्याई. बाकी माझी टीम स्ट्रॉंग आहे. नक्कीच टीम स्ट्रॉंग आहे, तुमच्या माध्यमातून केला जाईल. माझा 32 ते 33 धावा टार्गेट आहे त्यांना. आणि स्पर्धेविषयी आपले 2 शब्द ऐकायला नक्की आवडतील, कारण स्पर्धा लाख मोलाची आहे. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतले 2 शब्द. स्पर्धा खूप छान भरवलेला आहे आणि ह्या भावनेमध्येच खेळला पाहिजे. आणि आताचे तरुण पोरं जे आहेत हे आपला गाव येण्यासाठी चांगलं आहे. आणि नक्कीच तरुण संदेश नक्कीच तुमच्या माध्यमातून, कारण लेजंड क्रिकेटर आहेत, खूप साऱ्या वर्षांचा दांडगा अनुभव आहे. आताचे खेळाडू आहेत, एक मॅच जिंकले लगेच डोक्यामध्ये हवा येते. त्या खेळाडूंना तुमच्या माध्यमातून 2 शब्द. भूमिका ठेवून आपण 1 मॅच जिंको, 2 मॅच जिंको, आपण कसे जिंकाल हे ध्यान ठेवत बाकी काही गोष्टी चालवा. भानगरी वगैरे हे नाही झाले पाहिजे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत राजेश सरांकडे. राजेश सर, टॉस हरलाय, टॉस जिंकला असता तुमचं डिसिजन काय असतं? बॅटिंगच घेतली असते. टॉस हरलात मात्र बॅटिंग मनासारखा डिसिजन आलाय. किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल? कारण समोर मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळतात. गणेशजी बनकरी सर, भरपूर वर्षाचा अनुभव आहे. किती धावा बनवायचा प्रयत्न? 33 धावा बनवायचा प्रयत्न करू आम्ही. ते बोलले 33, तुम्ही देखील 33च बनवतायत. 33 तुम्हाला वाटतंय तुमचे गोलंदाज डिफेंड करू शकतात? हा करू शकतात. नक्कीच या स्पर्धेविषयी 2 शब्द नक्की ऐकायला आवडतील. 33 हा आकडा आमच्यासाठी लक्की आहे. आणि नक्कीच या स्पर्धेविषयी 2 शब्द. या स्पर्धेविषयी बोलायचं झालं तर जे आपण आता सर्व टीम खेळतात त्याच्यामध्ये आपलं सर्व गाव एकत्र आलेलं आहे. ते बघूनच आम्हाला खूप आनंद वाटतंय. सर्व येऊन बसतात इथं स्टेजवर, सर्वांचा सत्कार होत आहे. आणि इथं घेतलेले म्हणजे सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याच्याबद्दल पण आम्हाला आनंद आहे. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण यंग पोरं एकसाथ येत आहेत. जर सहसा विचार केला तर प्रत्येक गावामध्ये यंगस्टर जे आहेत त्यांच्यामध्ये विभाजन पाहायला मिळतो. मात्र कांबा एक असं गाव आहे की प्रत्येक जण इथे एकत्रित येतोय. तर कांबाकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. तर नक्कीच थँक्यू सो मच. ही होती
आपण पाहू शकतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये न्यूज टॉस जिंकला आहे गावदेवी क्रिकेट संघ. डिसिजन फिल्डिंगचा असेल. ओव्हर टू कॉम बॉक्स प्रथम चव्हाण. थँक्यू सो मच. डीप मध्ये आपण पाहतो फिल्डिंग जी मात्र खराब पाहायला मिळाली, कॅच सुटली आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 21 पाहायला मिळतीये. 7च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळत आहेत 21 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चार फ्रेश बॉलर असतील या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. एकवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. उमेशजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून नितीनजी म्हसोंडे साहेबांसाठी सुवर्ण संधी आहे. षटकार मारला तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि चौकार मारला तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी आहे नितीनदादा म्हसोंडेंसाठी. चला थोडस स्पीडअप करायचंय. मापर्यंत माहिती येते की नितीनदादा त्यांच्या कामामध्ये इतके सुरेख असे फलंदाज होते, अगदी एका हाताने षटकार मारायचे इतकी ताकद त्यांच्यामध्ये होती. सध्या देखील आपण पाहतोय फिटनेस खूप चांगली आहे नितीनदादांची. आणि जर पाहायला गेलं तर त्यांचे चिरंजीव धोनी, युवराज आणि नैतिक ते देखील वेगवान गोलंदाज आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. मिसफिल्ड पाहायला मिळते डीप मध्ये, तोपर्यंत 3 धावा देखील कंप्लीट होतील. मोहनजी पावशे यांच्या माध्यमातून मोहनजी पावशे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. दीपेश पावशे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 विकेट्स घेतल्या तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि 1 विकेट जरी घेतला तरी देखील संतोष दादाच्या माध्यमातून आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चालाय डीप मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 4था. बॉलिंग मार्क वरती मोहन पाहायला मिळत आहेत, ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. चेंडू पडल्यावरती थोडासा डायव्हर्ट होतोय. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळतोय. लेजंड ट्रॉफी दिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग चांगली झाली आहे. क्रिकेट नाही फुटबॉल सारखी अरुणजी तुर्बेकर साहेबांच्या माध्यमातून स्टाईल आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूला थोड्याशा प्रमाणामध्ये अडवण्यात आलं होतं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं एखादा समाधान जे मात्र त्यांना घ्यावं लागतं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 29. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. 2200 चेंडू गोशंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होती आणि अशा रीतीने आपण पाहतोय 4 षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. 31 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. असेल फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची चलो शिर्डी 11 कांबा या टीमने. आज कोणी घरी जायचं नाहीये कारण थोड्या वेळामध्ये आपण पाहणार आहोत जेवणाची सोय देखील केली जाणार आहे. रविवार म्हटलं तर नॉनव्हेज आणि त्याची पर्वणी आपल्याला पाहायला मिळतीये.
आपण पाहू शकतो KPL कमिटीच्या माध्यमातून ही जेवणाची सोय जी मात्र करण्यात येते. चलो शिर्डी टीमचे आपण पाहू शकतो संघमालक आमच्या सोबत जोडले गेलेत. एका बाजूला आपण पाहतोय बैलगाडा संघटनेमधील एक मोठं नाव नयनबाई संतोष शेठ. पहिल्या दिवशी जर पाहिलं तर वसंतदादांच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहू शकतो संदीप दादांच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली होती. शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती केला जाणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी आपण पाहतोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते जी मात्र जेवणाची सोय आहे. शुभ सन्मान केले जातात. विनंती आहे सागरदादा लोखंडे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय अनंत शेठ ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करायचा. 31 जावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. जे बजरंगबली क्रिकेट संघ पावशीपाडा या संघासमोर 24 चेंडू आणि 31 जावेंची गरज. विनंती आहे सागरदादा लोखंडे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय अनंत शेठ ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करायचा. जे बजरंगबली क्रिकेट संघ पावशीपाडा विनंती असेल आपले सलामीचे दोन्ही धाकड फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे. शुभ सन्मान जो मात्र केला जातोय सागरदादा लोखंडे साहेबांच्या माध्यमातून अनंतदादा ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र केला जातोय. सलामीची जोडी पाहायला मिळतीये. एका बाजूला मदन पावशे, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील मोहन पावशे. मदन पावशे यांच्यासाठी आमचे वडील महेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. अगदी जवळचे मित्र आहेत मदन पावशे. यानंतर शुभ सन्मान केला जाणार आहे. विनंती आहे विशालदादा सुरेश साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय जयवंत शेठ बनकरी साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा. विनंती असेल विशालदादा सुरेश साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय जयवंत शेठ बनकरी साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करायचा. आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान जो मात्र आपण व्यासपीठावरती पाहू शकतो. यानंतर खूप सारे लेजेंड्स आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. दीपक दादा माडसे असतील असे लेजेंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर शुभ सन्मान पुनश्च एकदा आपण पाहू शकतो. विनंती आहे सन्माननीय निलेश दादा सुरेश साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय उद्योजक आणि समाजसेवक रवींद्रदादा सुरेश साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचा. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील संतोष दादा येत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव जी मात्र एक्झिक्यूट केली जाते सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. थोडासा अवघड असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. मैदानाच्या अभावी चेंडू डायव्हर्ट होतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. प्रेमच्या माध्यमातून आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज ड्राईव्ह करण्यात येतोय. एका जबेवरती समाधान मानावं लागतंय. शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती केला जाणार आहे. विनंती योगेशदादा मसोंडे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संतोष शेठ सुरोशी साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका चांगला पाहायला मिळतोय. फटका अप्रतिम आहे. बॉल चालाय सीमारेषा पलीकडे. अप्रतिम फटका. बॉल सीमा पार आलाय चौकार.
फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. टोटल 6,000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. विनंती असेल सुमित शेठ चोरगे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मुजायत भाई शेख यांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे. फलंदाज बाद होतो, विकेटचं पतन आपण पाहू शकतो. विनंती असेल सुमितदादा चोरगे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय मुजायत भाई शेख साहेबांचं शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करायचा आहे. निलेश शेठ सुरोशे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय सुवर्ण संधी असेल जी मात्र संतोष शेठ ठाकरे यांच्यासाठी. प्रत्येक डॉट बॉल साठी आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आतापर्यंत आपण पाहतोय एक डॉट बॉल एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. टोटल 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र आहे. शुभ सन्मान व्यासपीठावरती होणार आहे. विनंती सन्माननीय दीपक दादा सुरोशे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय निखिल शेठ सुरोशे साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचा. निलेश दादा सुरोशे यांचे मोठे बंधू जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तिने ऍक्शन मध्ये फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. कॅचची संधी होती, एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. अगदी पडल्यावरती चेंडू डायव्हर्ट होतोय. 2 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 31 धावेंचं एक मोठं असं आव्हान आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. दुसरं कृष्ण यांच्या माध्यमातून फटका चांगला आहे. ऑन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. अप्रतिम झेल टिपली जातीये. कव्हर पॉइंट रिजन मध्ये टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चंद्रकांत भगत आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती असतील सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. पावशेपाडा संघ जो मात्र बॅकफुटला आहे परंतु फटका चांगला आहे. फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय 2 टप्प्यांवरती. स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. पहिला चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 14 या आकड्यावरती. संतोष शेठ सुरोशे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल चलो शिर्डी 11 या संघाला आपण पाहू शकतो. जर मॅच जिंकले तर मात्र सध्या आपण पाहणार आहोत ज्यूस दिला जाणार आहे आणि त्यानंतर रेड चिलीला पार्टी असेल. बघा संतोष शेठ सुरोशे म्हटलं तर एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. दुसरीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने चेहऱ्यावरती स्मित हास्य असतो. एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे. जिथे कमी तिथे आम्ही या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व म्हणजे संतोष शेठ सुरोशे साहेब. बॅकफुटवरती आले त्यानंतर फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न करण्यात आला होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 2 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. बनवायचे होते 31. 16 धावा धावफलकावरती 12 चेंडूंमध्ये अजूनही 15 धावेंची गरज. विनंती आहे शुभसन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. विनंती राकेशदादा ठाकरे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सुधीरदादा
सुरुशी साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचंय. सर्व चिमुकल्या पोरांना विनंती असेल, बाळांनो तुम्ही उन्हामध्ये उभे राहू नका, सावलीमध्ये उभे राहायचंय. एक तर सावलीमध्ये थांबा किंवा स्टेजवर येऊन बसा, उन्हामध्ये थांबू नका पोरांनो. शुभ सन्मान केला जातोय. विनंती राकेशदादा ठाकरे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुधीर शेठ शिरोशी साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे. 2 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळती जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय संघ आहे चलो शिर्डी, दुसऱ्या बाजूला जय हनुमान, असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. सागरदादा बनकरी साहेबांना विनंती असेल यानंतर आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय तुषार शेठ सुरोशे साहेबांचं शुभ सन्मान करायचं. विनंती आहे सन्माननीय सागरदादा बनकरी साहेबांना आपण आपले शुभ हस्ते तुषार शेठ सुरोशे साहेबांचं शुभ सन्मान सुमात्र व्यासपीठावरती करायचं. दरम्यान आपण पाहू शकतो सुवर्ण संधी असेल प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी नाही, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. आळव्या जेल साठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र आलेलं आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय, बॉल चाललाय डीप मध्ये, तोपर्यंत 2 धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत आणि 2च धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 2च्या मदतीने. निलेश शेठ सुरोशी सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक डॉट बॉल आणि विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्यावेळेस एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. साइड स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत आपण पडद्यावरती पाय ठेवायचं नाहीये, विनंती असेल. साइड स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत आपण पट्टी आहे तिच्यावरती पाय किंवा हात ठेवायचं नाहीये, विनंती आहे.
आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि अशा रीतीने मॅच जिंकलेली आपल्याला पाहायला मिळतीये. चलो शिर्डी 11 या संघाने DJ आपल्याला पाहायला मिळतो. लीग स्टेजच्या 4 मॅच हरले, परंतु त्यानंतर लेजेंड ट्रॉफी मधली पहिलीच मॅच जिंकली.